माझं नाव सौ छाया बंडेश वाघ. मी लोकनियुक्त सरपंच रांजणी. मला काल जे बोलले पेविंग ब्लॉक बद्दल, मला फक्त एवढंच सांगायचंय की हे मंदिर हे आमच्या म्हणजे गावातील सर्व लोकांनी लोकप्रतिनिधीमधून म्हणजे पैसे निधी करून म्हणजे हे मंदिराचं काम केलेलं आहे. त्यामुळं असं काही टीका करू नका आणि ह्या मंदिरावर तुम्ही काही राजकारण करू नका, एवढं सांगते. आणि त्या ब्लॉक वरून जर कोणी हे करीत असेल तर आमच्या देवस्थानच्या ट्रस्टचे काही हे नाही, त्या वतीनं आम्ही निषेध करतो. ब्लॉकला निधी दिला हा, निधी कसा दिला असेल ते त्यांनी कबूल केले, कमी देतो म्हणून इथं येऊन. आम्ही काय त्यांच्याकडे काय मागायला नाही गेलो. हे आमचं रांजणीचं मंदिर, इथं नरसिंह महाराजांची स्वयंभू मूर्ती आहे. हे सगळं मंदिर 3.5 कोटी रुपयाचं गावकऱ्यांनी खर्च करून बांधलेले. हा गावकऱ्यांचा आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे. आणि जर इथं येऊन कोणीतरी म्हणत असेल का 5 लाखाचे ब्लॉक दिले, 10 लाखाचे ब्लॉक दिले, ते रांजणीकर कोणी त्यांच्या दारात गेलं नव्हतं. ते आमच्या इथं आले होते. लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले, म्हटले तुम्हाला इथं आम्ही ब्लॉक देतो. आढराव दादांच्या प्रचारार्थ ते इथे आले होते. त्यांना कोणी रांजणीला बोलवलं नव्हतं, काय नव्हतं. आमचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू होता, त्यावेळेस त्यांनी ते इथं मंजूर केले. आणि असं सांगितलं होतं का स्वनिधीतून मी पहिल्यांदा कुठंतरी काय म्हणतात त्याला, धार्मिक स्थळाला पैसे देतोय. तर आता माहितीप्रमाणे असं कळतंय का महाराष्ट्र शासन हे PWD आणि इथं आमदार निधीतून 12.5 लाख रुपये पेविंग ब्लॉक बसवणे. तर त्याबद्दल काय आमचा मुद्दा नाहीये, पण हे जे ब्लॉक बद्दल जे बोललेत त्यांना समजायला पाहिजे का रांजणीचं मंदिर हे त्यांचा स्वाभिमान आहे. त्यांनी लोकवर्गणीतून बांधले. आणि जर तुम्ही याचा वापर प्रचारासाठी करत असेल, म्हणजे ते त्यांचे लाभार्थी, ते शरद बँकेचे कर्मचारी आहेत आणि गळ्यात माळ आणि पोटात कळा अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्यांनी हा उद्योग थांबवावा ही माझी त्यांना नम्र विनंती. तुम्ही आतापर्यंत जो खर्च केलेला आहे त्याची पाटी किंवा कुठं काय लावलेलं आहे का तुम्ही? कुणी किती देणगी दिली वगैरे त्याची? हो, आमच्या यात्रेच्या टायमाला सर्व देणगीदारांच्या नावानिशी हे असतं, फ्लेक्स लावले जातात गावात. तुम्हाला हे पाहायला पण मिळेल आमच्या कलशरवणाच्या कार्यक्रमामध्ये. आणि यात्रेच्या टायमाला सुद्धा ते आम्ही लावलेले. वगैरे काय लावलेले नाही, अजून नाही. फ्लेक्स जाहीर केले, अजून पैसे देतात. आणि आता पण आमच्या देवस्थान ट्रस्टकडे 42 लाख रुपये शिल्लक आहेत. अजूनही आमचं काम भरपूर राहिलेलं आहे. अजून आम्हाला घाटाचं काम करायचंय आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते करतोय गावकरी. आणि एवढ्या फास्ट मध्ये सगळ्यात परिपूर्ण होणारं आमचं मंदिर आहे. त्याच्यामुळे याचा कोणी जर प्रचारासाठी वापर करत असेल ते आम्हाला ते आम्ही खपून घेणार नाही. त्यांचे कार्यकर्ते का बरं असं उल्लेख करतात? आता इथे हे लाभार्थी आहेत. लाभार्थी कसे आहेत ते तुम्हाला सांगतो, ते शरद बँकेचे कर्मचारी आहेत म्हणून ते बोलताय ते. आणि त्यांच्यासारख्या महाराजांनी ह्या गोष्टी करूच नाहीत. हे त्यांचं व्यासपीठ हे त्यांचं व्यासपीठ नाही, ह्या गोष्टी त्यांनी करू नयेत.